स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यामध्ये अवतरलं. ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज, आणि ज्यांनी हे देखणं स्वप्न लिलया आपल्या खांद्यावरती पेललं ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. प्रथमतः या योग प्रवर्तकांना माझा मानाचा मुद्रा आणि वंदन. वर्षाचे गुलामीचे जोखड झुगारून त्यांनी 5 बादशाहांविरुद्ध लढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि छत्रपती उपाधी धारण करून ज्यांनी इथल्या प्रजेला रयतेचं राज्य दिले, स्वातंत्र्याचे मोल दिले, किंबहुना स्वातंत्र्याची फळेच चाकण्यात आली. अशा युगपुरुषाच्या निर्वाणीचा काळ प्रजाखंड महाराष्ट्रावर पसरलेली एकतर्फी शोक काळा. काळाचा कठोर सुरक्षणही कातर झाला, उभा महाराष्ट्र पोरका झाला. परंतु म्हणतात ना, शिवाच्या पोटी छावा जन्म घेतो, अगदी तशाच प्रकारे छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या रूपाने जणू शिवाजी महाराजच पुन्हा नव्याने आले असा भास होऊ लागला. याचं उदाहरण द्यायचं झालं तर औरंगजेबाला वाटलं होतं की शिवरायांनंतर दख्खन आपल्या हातात येईल, परंतु त्याचा हा विचार निवड कल्पना विलास ठरला. कारण सरजा संभाजी हे शिवरायांपेक्षा वरचढ ठरले आणि दस्तूर खुद्द औरंगजेबाला दख्खनमध्ये उतरावं, परंतु तो येऊनही काय उपयोग झाला नाही. कारण संभाजी महाराजांनी औरंगजेबाला फळो की फळो करून सोडलं. इतकं औरंगजेब इतका संतापला की त्याने आपल्या डोक्यावर एक ताज काढला आणि जमिनीवर फेकून दिला आणि त्यांनी खंडोर अशी प्रतिज्ञा करून शपथ घेतली की जोपर्यंत त्या संभाजीचा नायनाट करीत नाही तोपर्यंत मी ताज परिधान करणार नाही. कारण त्याला कळून चुकलं होतं की संभाजीला शिकणं हे वाटलं होतं तितकं सोपं नाही. 1681 ते 1685 छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली हे स्वराज्य औरंगजेबाशी असं काही घडलं की औरंगजेबाला नामुष्कीने माघार घेतलेला. दरम्यान माघार घेतलेल्या औरंगजेबाने 1686 साली विजापूरची आदिलशाही आणि 1687 साली गोळकोंड्याची कुतुबशाही जिंकली. औरंगजेबाने दख्खनमध्ये 2 मोठे राज्य बुडवले आणि आता तो दख्खनची तिसरी शाही मराठी शाही जिंकण्यासाठी आला. स्वराज्यात चहूबाजूंनी मोगली फौजा घुसून संभाजी राजांवर प्रचंड दबाव येईल असा औरंगजेबाचा कयास होता. त्याची कारणही तशीच होती. कारण औरंगजेब जेव्हा दख्खनमध्ये आला तेव्हा स्वराज्यातील मावळे सोडून सर्व सत्ता बैठकीत झाल्या होत्या. औरंगजेबाची तयारीच एवढी दांडगी होती की आता तो समग्र पृथ्वीच पातक्रांत करणार अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु अशा परिस्थितीतही गर्भघडीत झाले नाही ते स्वराज्यातील मावळे आणि स्वराज्याचे झाले छत्रपती श्री संभाजी महाराज. इंग्रज, फिरंगी, सिद्धी, पोर्तुगीज, डच अशा आघाड्यांवर लढून सुद्धा त्यांनी औरंगजेबाला त्राही भगवंत करून औरंगजेबाची तर खात्रीच पटली होती की संभाजीला रणांगणात हरवणे शक्यच नाही तर अशक्य गोष्ट आहे. म्हणूनच त्याने खंड फितुरी चढवला आणि अखेर 1 फेब्रुवारी 1689 आपल्यातीलच काही फितुरांमुळे, आपल्यातीलच काही गद्दारांमुळे छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे कैद झाले आणि तिथून पुढे औरंगजेबाने संभाजी महाराजांचे जे काय हाल केले ते मृत्यूलाही लाजवणारे. परंतु मराठी अस्मिता, हिंदू धर्म आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाररूपी वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी संभाजी महाराजांनी हा मृत्यू स्वाभिमानाने स्वीकारला. 11 मार्च 1689 तुळापूरच्या त्या इंद्रायणी आणि भीमा नदीच्या पवित्र संगमावरती या राजर्षी महापुरुषाने आपला देह ठेवला. औरंगजेबाची तर खात्रीच पटली. त्याच्या मनात आता कुठली शंकाच उरली नव्हती की आलं हिंदुस्थानवर मुघलिया परचम फडकवण्याचा त्याचा ख्वाब आता फार दूर नाही. कारण आपल्याला प्रतिकार करणारा संभाजी सारखा दुसरा धर्मर्थ आता या भूतलावरती शिल्लक नाही आणि म्हणूनच त्याला आलं हिंदुस्थानवर पुन्हा एकदा मुघल सत्ता स्थापन करण्याच्या कवी कल्पना पुन्हा नव्याने पडू लागल्या. परंतु त्याच वेळी तो हे विसरला होता की हुतात्म्याचे कार्य हे त्याच्या मरणाने कधी संपत नाही, उलट त्याच्या मरणानंतर ते खऱ्या अर्थाने सुरू होते. कारण आपल्या बलिदानाने तो लाखो देश बांधवांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रेरणा देत असतो. पुढच्या अनेक पिढ्यांचे तो चेतना केंद्र बनलेला असतो. संभाजी महाराजांचे कार्य हे त्यांच्या मृत्यूने संपले नाही, त्याचे ते संपेलच या आशेने औरंगजेबाने संभाजी राजांना ठार केले, परंतु त्याच्या आशेची निराशा झाली. संभाजी महाराजांचे कार्य हे त्यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात दुप्पट चौपट वेगाने वाढले. आग्र्यास आपण शिवाजी राजास मारले नाही ही आपली चूक झाली अशी औरंगजेब मानतो आणि हीच चूक सुधारण्यासाठी त्याने दुसरी पुढचो केली. त्याने संभाजी राजास ठार केले
मराठ्यांचा राजा मारला तर मराठ्यांचं राज्य उडेल हा औरंगजेबाचा कयास चुकीचा ठरला. ज्या माणूसपणे त्यांनी संभाजी राजांची हत्या केली त्याचे हे कृत्य एखाद्या आग्यामुळाच दगड मारायचे. त्याने मराठ्यांच्या अस्मितेवरच हल्ला चढवला. परिणामी मराठी समाज एकवटला. गावागावातून घराघरातून हजारो लाखो शिलेदार सेनानी बाहेर पडले आणि त्यांनी जिद्दीने संभाजी महाराजांचा हा लढा पुढे चालू ठेवला. औरंगजेबाची मराठ्यांचं राज्य बुडवण्याची खमेंडेशाहीची भाषा ही केवळ वल्गना. तुम्ही या जगातलं कोणतंही राष्ट्र घ्या, प्रत्येक राष्ट्राला स्वतःचा असा एक इतिहास, प्रत्येक राष्ट्राला स्वतःचा असा एक आणीबाणीचा काळ असतो, प्रत्येक राष्ट्राला स्वतःचा असा एक संघर्षाचा काळ असतो, प्रत्येक राष्ट्राला स्वतःचा असा एक कसोटीचा कालखंड असतो. कोणत्याही राष्ट्राच्या जीवन मरणाच्या इतिहासातील काळ हा खऱ्या अर्थानं त्या देशाच्या राष्ट्राच्या इतिहासातील कसोटीचा कालखंड असतो. कारण याच कालखंडात त्या राष्ट्राचे खरे सत्वपान असलं आणि म्हणूनच हा कालखंड हा त्या राष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण कालखंड असतो. मराठ्यांनी औरंगजेब बादशाहशी दिलेला 5 शतकाचा लढा हा खऱ्या अर्थाने कसोटीचा कालखंड होता. कारण मावळ्यांच्या प्रेमाची, त्यांच्या स्वराज्य निष्ठेची, त्यांच्या जिद्दीची, त्यांच्या धैर्याची ही खरी कसोटी होती. आणि म्हणूनच हा कालखंड हा मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण कालखंड होता. पुढे मराठी मोठ्या वैभवास चढले. हिंदुस्थानची अधिसत्ता बनले. दिल्लीचा बादशाह त्यांनी हातात घेतला. अटके पार जरी फटका नेला, परंतु मराठ्यांनी औरंगजेब बादशाहशी दिलेल्या 5 शतकाच्या लढ्याची सर यापैकी कोणत्याच घटनेला येत नाही. आणि म्हणूनच हा लढा हा मराठ्यांच्या इतिहासातील अद्वितीय असा. औरंगजेबाला कळत नव्हतं, कळण्यास मार्ग नव्हता की अरे मराठे लढतायत कुठल्या जीवावर. अशी कोणती अदृश्य शक्ती आहे की मराठ्यांना लढण्यासाठी उद्दित करीत आहे, प्रेरित करीत आहे. अरे कळलं असतं औरंगजेबाला तर फिरला असता त्याच वेळी माघारी, ज्या वेळेला तो सह्याद्री सारखी अभेदी छाती असलेल्या मराठ्यांचं राज्य बुडवण्यासाठी आला. औरंगजेबाचे सरदार लढत होते साम्राज्य विस्तारासाठी, खजिन्यासाठी, दौलतीसाठी. पण मराठ्यांची बातच काय और होती. मराठे लढत होते साम्राज्य विस्तारासाठी नाही, मराठे लढत होते खजिन्यासाठी नाही, मराठे लढत होते औरंगजेबाने त्यांच्याकडून जी दौलत हिसकावून घेतली होती ती मिळवण्यासाठी नाही. मराठे लढत होते आया बहिणींच्या अब्रूच्या रक्षणासाठी, मराठे लढत होते आया बहिणींच्या फळावरचं कुंकू अबाधित राहावं म्हणून, मराठे लढत होते आत्माभिमानासाठी, मराठे लढत होते मराठी अस्मितेसाठी, मराठे लढत होते हिंदू धर्मासाठी, मराठे लढत होते मंदिरातला देव राहावा म्हणून, मराठे लढत होते आपल्या येणारे पिढीचे भविष्य सुजलाम सुफलाम सुनिश्चित आणि सुरक्षित व्हावं. आणि याचा 10 प्रत्यय मराठ्यांनी औरंगजेबाला मिळव आणला. इतका तिच्या भूमीस गुलाम करण्यासाठी तो त्याच्या 8 लाखाची फौज घेऊन आला होता. त्याच भूमीच्या भूमिपुत्रांनी त्याच्याशी 26 वर्ष युद्ध खेळून त्याला त्याच्या अंतिम दफन भूमीचा शोध इथेच घ्यायला लावला. इथं या महाराष्ट्राच्या मातीत राजा आणि प्रजा यांच्यात अतूट असे हिंदवी स्वराज्याचे नाते आहे. याचाच 10 प्रत्यय मराठ्यांनी औरंगजेबाला आणून दिला. औरंगजेबाने मराठ्यांना हरवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, परंतु त्याला यश आले नाही. आणि येईल तरी कसे, कारण मराठ्यांना लढण्यासाठी आता गडकिल्ल्यांची गरज उरलीच नव्हती. मराठी स्वतःच आता एक एक गड, एक एक किल्ला झाले होते. मराठ्यांना आता स्वातंत्र्याची छटक लागली होती, गोडी लागली होती. अगदी शहाजीराजे, जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी जी त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण केली होती ती आता उफाळून आली होती. स्वातंत्र्य हे पारतंत्र्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर असते ते मराठ्यांना आता कळले होते. आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मराठी उभे ठरले. तर हे स्वतंत्र म्हणजे मराठ्यांसाठी एक अग्निकुंड झालं होतं. आणि ते अग्निकुंड मागत होतं ते अग्निकुंड मागत होतं बलिदान, ते अग्निकुंड मागत होतं साहस, पराक्रम, धाडस, शौर्य. जे फुलून ते अग्निकुंड मागत होतं ते सर्व द्यायला मराठी उभे ठरले होते, आपल्या प्राणांची पर्वा न करता. एक लक्षात, स्वातंत्र्य हे कुणी आपल्या ताटात आहे तर वाटलं नाही. त्यासाठी आपल्या पूर्वजांनी प्राणाला लावले होते. त्यांनी केली होती प्रयत्नांची व पराक्रमाची पराकाष्ठा. तेव्हा कुठे हिंदवी स्वराज्याचे देखणे फुल स्वातंत्र्याच्या रूपाने फुल. या स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात हजारो लढाया खेळल्या, शेकडो हल्ले, चकमकी, वेढे, पाठलाग झाले. त्यात किती मराठे मारले गेले याची गणती नाही. इतिहासात त्याची तशी नोंदही नाही, परंतु लाखो मराठे मारले गेले असतात. कुणाचा भाऊ, कुणाचा पती, कुणाचा मुलगा या युद्धात हुतात्मा झाले असतात. त्यांच्या दुःखाचे मोजमाप कसे करायचे, त्यांच्या धैर्याचे, त्यांच्या स्वराज्य निष्ठेचे कौतुक कोणत्या शब्दात करायचे.
या महाराष्ट्रातील असे एक गाव असे एक घर नव्हतं की ज्यांनी आपले तरुण मुले या स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात दिली नाही. या महाराष्ट्राने जणू आपल्या स्वातंत्र्यासाठी आपली एक अख्खी पिढीच या स्वातंत्र्य देवतेला अर्पण केली. या महाराष्ट्राने तो आणीबाणीचा काळही बघितला आहे. रोज लढाया, रोज हल्ले, रोज कितीतरी जण हुतात्मा व्हायचे. उस्तांती कसली नव्हतीच, युद्धच तेवढी खेळली गेली. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची, कंठी झळके मान मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर तू विनायका तू वल्लोळेश्वर मोरया, विघ्नेश्वर तू एकदंत तू मयुरेश्वरा मोरया. लंबोदर तू विनायका तू वल्लोळेश्वर मोरया, विघ्नेश्वर तू एकदंत तू मयुरेश्वरा मोरया. वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धी विनायका. तू महाताज तू महेशाय तू मोरया, चिंतामणि तू सिद्धिनायक गणाधीशाय मोरया. वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका, वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका. गजानन 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 गणराय, गजानन 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 गणराय, गजानन 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 गणराय, गजानन 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 गणराय, गजानन गणराय. एकही गाव नाही, असा एकही परगणा नाही ज्या गावाला, ज्या परगण्याला या युद्धाची झळ बसली नसेल. शत्रू सैन्य आले की आपली शेती सोडून आपल्या बायका पोरांसह कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जायचं. शत्रू गेले की पुन्हा परत यायचं. शत्रूच्या तडाख्यातून जे वाचेल ते आपले असे म्हणून पुन्हा नव्याने सुरुवात करायची. हे सामान्य रीतीचे जीवन झाले होते. पण हे सगळे बदलण्याकरता एक अंतिम डाव टाकण्यासाठी संभाजी राजांनी एक सभा भरवण्याचे ठरवले. पण त्यानंतरही हा संघर्ष पुढे 18 वर्ष असाच सुरू राहणार होता हे फक्त त्या येणाऱ्या कृतांत काळालाच माहित होते. राजाचा महारुद्रकारी वैर्याचा संहार, शिवबाचा बाळ वर्धमानात्यांचा झाड, साडवेचा कैवार ऐसा उतरला मल्हार. राज संभाजी रमाज, राज संभाजी रमाज, जीवतांडवाची आग आला सह्याद्रीचा वाघ.
महाराष्ट्र सरदारांना संगमेश्वर येथे बोलावून घ्या. आम्ही स्वतः जातीनं उद्या संगमेश्वर येथे कूच करणार आहोत. जशी आज्ञा महाराज. आजच निरोप पोहोचेल ह्याची व्यवस्था करतो. निळोपंत आणखीन एक पत्र तयार करा आणि ते रामसिंगांना पाठवा. महाराज रामसिंगांना पत्र? होय निळोपंत, बरोबर ऐकलं तुम्ही. ठीक आहे महाराज, पण संदर्भ काय असावा? निळोपंत, रामसिंगांना लिहा, आमचे तीर्थरूप आबासाहेब त्यांनी तुमच्या पिताश्रींचे म्हणजे मिर्झा राजांची मन वळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते काही बदलले नाही. आता तुम्ही तरी या स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी व्हा आणि आम्ही दख्खनेतून आणि तुम्ही उत्तरेतून गनिमांची पाळेमुळे करून काढू आणि आपली मायभूमी स्वतंत्र करू, असा संदर्भ लिहा. जी महाराज. ठीक आहे. मी जो विचार करत आहे तो तू करत आहेस का? होय दादासाहेब, मी पण ताच विचार करत आहे ना. मी मोका आहे. नव्हते, पराक्रम नव्हते म्हणून नाही, होती फक्त फंद फितोरी. आप्त स्वार्थासाठी आपल्या येणाऱ्या पिढीचे भविष्य देखील पणाला लावणारा गट देखील या स्वराज्याच्या मातीत होता. हे दुर्दैव होतं या मातीचे. फूल पारिजात, फूल पारिजात, उमरून दारियानग. या बाळराजे, श्वेत चांदन की सागराचं मोती. महाराज एक विचारू का? हो विचारा ना. आपल्या मनात नेमकं काय चालू आहे? असं एकाकी सर्व सरदारांना संगमेश्वर येथे बोलावून नेमकं काय करायचं आहे? आणि तेही औरंग सारखा क्रूर सम्राट स्वराज्याचे लक्ष्य तोडण्यासाठी आला असताना. येसू, तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. त्या स्वराज्याचे लटके तोडणे थांबवण्यासाठी आम्ही स्वतः त्याच्यावर चालून जाणार आहोत. जैसे स्वारींस योग्य वाटेल तैसे करावे, अवघे स्वराज्य हित साधावे. काळजी घ्या शंभूराजे. आम्ही अखंड सावधानच राहू. तू पडलेल्या दुधातून आम्ही कधी उत्तर होऊ शकणार नाही आहे. तसं नव शंभूराजे, 9 वर्ष तुम्ही त्या औरंग्याला झोप लागून दिली नाही, तो राग त्याच्या मनात असणारच. त्या औरंगला वाटले आदिलशाही आणि कुतुबशाही जितक्या सहजतेने घेतली तितक्याच सहजतेने स्वराज्य पण घेऊ. येसू, स्वराज्य घेण्याच्या त्याच्या या कवी कल्पना आम्ही शेवटपर्यंत कवी कल्पनाच ठेवू. रामराजे, कारण येसू, एक गोष्ट लक्षात ठेवा. कधी काळी काळाने जर आमचा घात केला तरी तुम्हाला आबासाहेबांचा स्वराज्याचा विचार कायम जिवंत ठेवायचा आहे. काही झालं तरी आणि कोणत्याही परिस्थितीत. बाळराजे, येतो आम्ही. बाळराजांची काळजी घ्या. लवकर येणे करावे स्वारींनी. येसू, आमच्या ध्यानात आहे, चिंता नसावी. आम्ही मोहिमेवरून लवकर येण्याचा प्रयत्न करू. बुधभूषण, 7 शतक, नखशिखा, भेदनायिका यांसारखे अनेक ग्रंथ लिहून काढायचे आहेत. स्वारींच्या ध्यानी असावे. हो. त्याने संभाजी राजांची दुसरी बाजू हेरली आणि मुकरब खानाला धारले आणि गणोजी आणि कान्होजी यांसारखे तर होतेच त्यांच्या मदतीला. क्या काम है यहाँ? खान साहब से मिलना है, जरूरी काम है. हुजूर, आपसे मिलने के लिए 3 मराठे सरदार आए हुजूर. भेज दो उन्हें अंदर. जी हुजूर. हुजूर ने आपको अंदर बुलाया है. अपनी पहचान बताओ सरदार. जी, मैं गणोजी शिर्के, देव कान्होजी शिर्के आणि हा नागोजी माने. अच्छा, तो किस काम से आए हमारे पास? खान साहब, 500 गोडा आहे संगमेश्वरला. आधी भोवतीनं खड्या चढणीचं कड आहे. हुकुम कराय मातंबरीचं ठाणं नाही आसपास.
पण ते झाले की मात्र आम्हा सिरकांच्या वाटणाचं बासाचं सांगाय विसरू नका खालचा. कुठून आपण पन्हाळ्याला वळसा घालून आंबा घाट मार्गे संगमेश्वर जवळ करू म्हणजे उद्या आपण पहाटे संगमेश्वर गाठू. अच्छा तो ये वजह है. बेटे इखलास 3000 हथियारबंद हशमको लेके चलो संगमेश्वर. 3000 गरिबांपुढे 500 मावळे किती वेळ तक करणार आणि तेही उघड्या मैदानावर. आणि आमच्या शोकांचा छावा कैद झाला कुठल्या कुत्र्यांकडून आणि निघाली ती भिंत बहादूर. महाराज 500 मावळे आणि काही सरदार मंडळी आले आहेत आणि येत्या आठवड्याभरातच आपण सांगितल्याप्रमाणे सर्व खाशा सरदारांना गुप्त खरेदी पाठवून संगमेश्वर येथे बोलावून घेतले आहे. ठीक आहे. सरलष्कर मालोजी घोरपडे आणि त्यांचे 2 चिरंजीव संताजी आणि बहिरजी कुठे आहे? वो पन्हाला के लिए बड़े राजा कल दोपहर तक आ जाएंगे लेकिन एक शंका है राजा. ठीक है. मुकर्रम खान की छावनी यहाँ पास में ही कोल्हापुर में है और कोल्हापुर और संगमेश्वर का अंतर बहुत ही अधिक कम है और यहाँ संगमेश्वर में हमारा सुरक्षा का इंतजाम भी बहुत कम है. इसलिए हमारा ये सुझाव है कि रविराज मुकर्रम यदि हानि की गति से भी आए तो भी कल दोपहर तक संगमेश्वर पहुंच नहीं सकता. लेकिन राजा अंबा घाट रविराज हा मधला कमी अंतराचा रस्ता मुकर्रम खानला कुठे माहिती आहे? तो कसा येऊ शकेल आंबाघाट मार्गे? पण तरीही राजे काळजी घेतलेलं काय वाईट आहे? रविराज तुम्ही अंताजी अर्धोजी आणि रायाची नाव याद करा. आजचा थाळा आपण एकत्र करू. जी राजे. सावध संताजी आणि बर उद्या आपल्याला संगमेश्वरला जायचं आहे. छत्रपती चौक का चालू झाले आहे. जी आबा हवा पुन्हा साधायचा हा राजा. घात झाला बरोबर बाबा घात झाला. कोकण दरवाजाच्या खालून कोल्हापूरचा गणिमाचा तर संगमेश्वरच्या रोखाने खुदखुदतो. 3000 घोडेस्वार आहे अंदाज गणिमाचं. काय संताजी बहरजी गडावरील 500 घोडी चीन बंद करा. आपण तातडीने विशाळगड मार्गे संगमेश्वर गाठू. जी आबा गणिमाच्या आत आपण संगमेश्वर गाठू. आर नुसतं पोहोचणं काय कामाचं? वेळ पडली तर शिर काढून ठेवायला लागेल शिवाजी राजांचा अंकुर जपाया. चला. पण आबा कोल्हापुरातून संगमेश्वरचा जवळचा मार्ग आंबा घाटाचा आहे हे गणे मला कसं कळले? आरती काय बी असू द्या निघा इथं. चला. कुछ खबर गिर आए आपसे मिलना जरूरी है. आइए जल्दी. मुद्रा राजा मुद्रा वखूत नाही गोडा फेकत एक फौज रानातून दौड घेतली. खाशांनी चढे घोडे व्हावं आणि किनबरही न थांबता याच वक्ताला संगमेश्वर सोडावा. कोल्हापूर शिवाय तळ नाही गणिमत. जवळपास भिशात नाही त्यांची एवढ्या काटा. महाराज झाला महाराज. माणूस बाबा तुम्ही इथे संगमेश्वरावर गनिमाने पूज केले आहे. पूर्ण वेळ घातलाय. काय सांगताय? तुम्ही हो पुढे. हर हर महादेव. तुम्ही संगमेश्वर भाडा सांभाळा आलो. शिकवत राहा. काय व्हायचं ते होईल महाराज. आबा तर गेले नाही तर हुकुम आहे आमचा. आणायची कमीची निघा. बरं महाराज तुम्ही अरे सिंहाच्या छावाला कधी कुत्र्यांच्या धुंदीपासून पळताना बघितलंय का? निघा कसं टाकावं त्याने माझं इथं निघा तुम्ही. आम्हाला आण आहे तुम्हाला. राजे 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 क्या हो गया राजे? तुम्हारी इतनी औकात नहीं कि तुम हमें पकड़ सको. राजा जी आस्तीन के साथ तो आपने पास रखे हैं. मतलब कान्हा जी
गणोजी, राघोजी, तर ते तुम्ही आहात ज्यांनी स्वराज्याच्या छातीत आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसला. तो शायर को भी लेके आओ इधर और ले चलो आर्मी के कदमों में बहादुरगढ़. मुकर्रम शंभूंना बहादूरगडावर आणण्यात आले, पण तिथे औरंगजेबाने आमच्या शंभूंचे रौद्र रूप पाहिले आणि तो धास्तावला. जर शंभू राजांना सोडवायला मराठे येथे आले तर, आणि याच भीतीमुळे औरंगजेबाने एक फरमान काढला. आपण उद्याच वडू तुळापूरला निघायला कूच करत आहोत. वही आंखों में गुरूर और वही शेर की छावा जैसी झलक आज भी बरकरार है, जो हमने आगरा के दरबार में देखी थी. बहुत कुछ बदल गया औरंग. हमने तो इन आंखों में अहंकार और सर पर एक थाई देखा था, आज दोनों भी नजर नहीं आ रहे. मुकर्रम, कल ही ने हमारे कोरेगांव तुळापुर इंद्रायणी के तट पर लेके जाओ, हम वहीं पर इनकी आखिरी मुराद पूरी करेंगे. डर गए क्या रे? अरे तुझी 1.5 लाखाची फौज माझ्या भोवती गारडा घालून उभी असून सुद्धा तुझी झोप उडाली आहे. विचार करा रे, माझ्यासारखे हजारो लाखो संभाजी ज्या वेळेला तुझ्या समोर येतील त्यावेळेला तुझी काय अवस्था होईल, तुझा तोच ठरव. पता नहीं क्यों इसे देखकर मुझे पुरंदर का सुला हुआ और आगरा का दरबार याद आ रहा है. मारणाचे पाय भागून फिरतो आम्ही, तू काय आम्हाला मृत्यूची भीती घालणार? औरंगजेब! शूरवीर छत्रपती धैर्यशील सत्वशील धर्मनिष्ठ छत्रपती जरा मैं दादाजी, आपसे मिलने के लिए शिवाजी राजे आए. उनको पूरे सम्मान के साथ लेके आएंगे. शरणागतीने आज जाणार असाल आणि तुमच्या ताब्यातील सर्वच्या सर्व किती ताब्यात येणार असाल तर आणि तरच पुढे व्हा. उग्रसेन जाऊ पूर्ण शरणागती म्हणजे काय? आम्ही केवळ 6 माणसांनीशी मोगल छावणीत आलो आहोत, ही काय पूर्ण शरणागती नाही. ठीक आहे, आइए. हे राजांच्या महाराजा, साक्षात प्रणाम. हे काय करताय? शरणागताने जे करावयास हवे तेच करीत आहोत. शरणागताने झुकले पाहिजे, वाकले पाहिजे. हे क्या अम्मास आलिंगन द्या. मिरसाची बोटात वाघनखे नाहीत आमची. मिरसाची वाघनखे घालून कोठे जायचे, कोणासमोर जायचे याचे भान आहे आम्हाला. नहीं नहीं, वो बात नहीं है. तेच ना तुमच्या मनात दगा ना आमच्या पंजात वाघनख. मिरसाची वाघनखे घालून कोठे जायचे, कोणासमोर जायचे याचे भान आहे आम्हाला. आपण तर आम्हास पितृवत तीर्थरूप. राजे, तुमच्या भवानी तलवारीबद्दल ऐकलं होतं, आहे का दिल्लीत ठेवून? हा, दिल्लीत ठेवून. मिरसाजी, वेळ पडली तर शस्त्र शमीच्या वृक्षावर ठेवावी असं आपली संस्कृती सांगते. पांडवांनी नव्हती का ठेवली आपली शस्त्र शमीच्या वृक्षावर?
राजे कोणासमोर नाही, पण या मिर्झा राजेच्या छावणीत तुम्ही गोगल गाय बनून आलात. वक्त मिर्झाजी वक्त. मिर्झाजी समय पावला त्यावेळेला अर्जुनासारखा पुरुषार्थी धनुर्धारी सुद्धा भ्रोणाला म्हणून नाचला आणि महापराक्रमी भीम वल्लभ म्हणून विराट राजाच्या राजप्रसादात राहिलाच ना. राजे तुमच्या पराक्रमाचा वनवास आम्ही संपवतो. कोण आहे रे तिकडे? राहू द्या. शिव विना शक्ती आणि शक्ती विना शिव राहूच शकत नाही. खरं आहे मिर्झाजी. म्हणून म्हणतो तुमची आणि आमची भेट म्हणजे शिवशक्तीची भेट आहे. आपण शिवाचे उपासक, आम्ही शक्तीची. राजे अध्यात्माच्या गोष्टी आपण मंदिरात बसून बोलूया. तुम्ही पुरंदरविषयी बोला. पुरंदर ऐका राजे ऐका, तोफांचे आवाज ऐका. मिर्झाजी आम्ही शरणागती पत्करली आहे, आता हे थांबायला हवं. राजे जोपर्यंत तह होत नाही तोपर्यंत हल्ला चालूच राहील. मिर्झा राजे आम्ही शरणागती पत्करली आहे, आता हे थांबायला हवं. मिर्झा राजे पुरंदर आम्ही तुम्हाला दिला. दिला? राजे पुरंदर आम्ही घेतला. थोड्याच खटकात तुमचा भगवा उतरून आता चांद तारा फडकताना दिसेल. मिर्झाजी एका गोष्टीचा एक आनंद होतोय आम्हास. आनंद? आणि या वक्तास? होय मिर्झा राजे असे तो हिमाचल आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांचे वंशज आपण, आणि आपण आपल्या हातांनी गुढी उभारायचं सोडून चांद तारा फडकवताय, ते या रामाच्या भूमीत. राजे पुन्हा एकदा सांगतो, रामायण अध्यात्म वेगळं आणि राजकारण वेगळं. राजे गडाचा सफेद पुरुष असायला. होय पण त्याच्या मागे काळा बुरुज आहे. मिर्झाजी विचार करा, आमचा एक एक गड घ्यायला तुम्हाला 6-6 महिने लागले तर. राजे मिर्झाजी विजयाचे श्रेय दिलेर खानास मिळवून द्यायचे नाही, म्हणून म्हणतो हल्ला थांबवा. राजे श्रेयाचं काय, आम्ही आलमगीर बादशाहचे सेवक. आलमगीर मोठं होणं हेच आमचं ध्येय. मिर्झा राजे आम्ही शरणागती पत्करली आहे, हल्ला थांबवावा. मिर्झा राजे औरंगजेबाऐवजी आपण जर दिल्लीच्या तख्तावर बसला असता तर तमाम हिंदुस्थानास आनंद झाला असता, आणि त्यावेळी जर आपण दक्षिणेवर चालून आला असता तर आम्ही आमचे मस्तक आणि हृदय आपल्या पायांखाली अंतरले असते. एवढंच काय, पण आपल्या घोड्याबरोबर आम्ही फलीफोटी फौज घेऊन चाललो असतो, आणि या टोकापासून ते त्या टोकापर्यंतची भूमी आम्ही आपल्या स्वाधीन केली असते. पण आपण स्वजनास स्वधर्मास धोक्यात घालणार. मिर्झा राजे बादशाह स्वतः कधीच लढत नाही, इतरांनी लढावे, आपापसात लढावे आणि संपून जावे ही त्यांची रीत. नाही राजे, कैसी बात कर रहे हो. मिर्झा राजे आमच्या वार करणाऱ्या तलवारीत जर पाणी असेल आणि तुमच्या उसळणाऱ्या घोड्यात जर दम असेल तर स्वजनांवर आक्रमण करण्यापेक्षा स्वधर्मांच्या शत्रूंवर आक्रमण करावे, गनिमांची फळेमुळे खणून काढावी, हेच आपल्यासाठी इष्ट आहे. नाही शिवाजी राजे नाही. मिर्झाजी आम्हाला ठाऊक आहे आपला आणि यवनांचा कुळाचार आहे म्हणून, पण मिर्झा राजे जिथं आपला स्वार्थ, आपले इष्ट साधण्यासाठी ते भावांचं रक्त आणि बापाचा प्राण याचा विचार करत नाहीत, तिथं तुमचं काय. म्हणून म्हणतो राजे मिर्झा राजे मायभूमी करता आपली तलवार संतापाने तप्त करा, तिला अत्याचारानं पीडित झालेल्यांच्या अश्रूंचे पाणी पाजा. मिर्झा राजे आज आपली मुळे बाळे, देवालय, धन, संस्कृती, देश साऱ्यांवर आपत्ती कोसळली आहे. गनिमांच्या हल्ल्यांनी रयत घेऊन थांबावून गेली आहे. हे जर असेच चालू राहिले तर एक दिवस आपण आपली संस्कृती या पृथ्वीवर नावालाही उरणार नाही. नाही मिर्झा राजे नाही. अहो मुठभर गनिमांनी तेही हजारो मैल दूर येऊन आपल्या देशावर वर्चस्व गाजवावे, हे तुम्हास आम्हास कोणासही भूषणावं नाही. हा विषय इथेच थांबवा राजे. चित्तोड आठवतोय मिर्झा राजे, गड में गड चित्तौडगड बाकी सब गडिया. आठवतोय? आणि आठवते ना ती छतवारी टेकडी, आठवते? आणि आठवतो ना तो अल्लाउद्दीन खिलजी, धारातीर्थी पडलेला रतनसिंग रावळ, शिशोधनचा राजा लक्ष्मण सिंग. मिर्झा राजा वारकऱ्यांसाठी जैसे पंढरपूर तैसेच राजपुतांसाठी चित्तोड, पण तिथेच 30,000 लोकांची कत्तल झाली होती. आठवा ते थकथकते पेटते अग्निकुंड आठवा, आणि आठवा त्या अग्निकुंडात आहुती गेलेल्या हजारो निरापराध स्त्रिया. शरणचंडी आठवा मिर्झा राजे, आठवा तुगलक, गझनीचा मोहम्मद, तैमूरलंग, चंगेज खान,
मिर्झा राजे बघता बघता हिंदुस्थान धर्मशाळा झाला. कुणी यावे राहावे कत्तल करावे. कारण आमचे लोक चांगले, गुलाम म्हणून चांगले, नौकर म्हणून चांगले, इतरांसाठी मरायला आणि आपल्याच लोकांना मारायला चांगले. नाही मिर्झा राजे नाही, हे कुठेतरी थांबायला हवं, बदलायला हवं. मिर्झा राजा आपण आमचे राम, आम्ही आपले हनुमान, या विचाराने जर आपण एक झालो तर औरंगजेबालाच काय पण त्याच्या कबरीला सुद्धा या हिंदुस्थानात सुबह पे जागा नाही. पाबंदी रखो राजे, सुबह पे पाबंदी. आलमगीर बादशाह आम्हास परमेश्वरा समान आहेत आणि आमच्यावर फक्त त्यांची सत्ता चालते. आम्ही फक्त त्यांचेच बंदे आहोत और किसी के नाही. मिर्झा राजे हिंदू म्हणून आम्ही खामोश राजे. या मिर्झाच्या गोटामध्ये दिल्लीच्या तख्ताचा उपवर्ग खपवून घेतला जात नाही. आणि दुसरी बात, ज्यांनी शेषनाग म्हणून दिल्लीच्या तख्तावरती सावली धरली तो तुमच्या हिंदुत्वाच्या पुंगीने कदापि डोलणार नाही. और तिसरी बात, तुम्ही रामायण महाभारताचे दाखले देऊन आमची राजकीय कत्तल करण्याचा प्रयत्न केलात. हा डाव आम्हाला भेद पसंत आला. आमच्या जागी दुसरा कोणी असता तर मऊ प्रमाणे पागायला असता. तुमच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे, तुम्ही शब्दाचे किमयागार आहात, पण आता तुम्ही आमची किमया बघताल. मतलब जोपर्यंत हात होत नाही तोपर्यंत कुंवर शंभूराजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. मिर्झा राजे 8 साल उमर आहे लेकरा. राजे राजकारणाला उमर नसते. आपण यावे आता. आइए शंभूराजे आइए. दादाजी प्रणाम. ये रणभूमि है कुंवर शंभूराजे, यहाँ बोलने की एक अदब होती है. मिर्जा जी को प्रणाम नहीं कुर्नी साथ करो. अरे हमें तो कोई एतराज ही नहीं है और अदब तो तुम भूल ही गए. आए हुए मेहमान को तोहफा देना भूल गए. हाँ हाँ जरूर जरूर. शंभूराजे, हम भी आपको तोहफे में हाथी देंगे जिसका नाम है सूरज. मिर्जा जी हाथी तो आप देंगे, लेकिन ये लेके कैसे जाएंगे? उसकी चिंता आप न करें खान साहब, आया नहीं तो खींच के लेके जाएंगे. पर हमारे आबा साहब ने ऐरावत हाथी जैसे जो किले दिए वो कैसे लेके जाएंगे आप आगरा? वाह क्या तेज दिमाग है आपका शंभूराजे. नहीं मिर्जा जी नहीं, मैं शंभूराजे को उस वक्त तेज दिमाग समझूंगा जिस वक्त वो आपको शतरंज खेल में हराएंगे. क्यों शंभूराजे? हाँ क्यों नहीं. लेकिन एक बात ध्यान रखिए शंभूराजे, ये मिर्जा जी है, इन्हें आज तक शतरंज खेल में किसी ने नहीं हराया. 3 लोग एक तरफ और हमारे मिर्जा जी एक तरफ. लेकिन खान साहब आज तक उनके सामने शतरंज के खेल में हम नहीं थे. लेकिन शंभूराजे अगर आप हार गए तो हमें क्या देंगे? और हम जीत गए तो आप हमें क्या देंगे? ये मुगल सल्तनत है शंभूराजे, यहाँ जो भी आप मांगोगे वो आपको अदा किया जाएगा. ठीक है. कौन है रे वहाँ? जरा शतरंज की तैयारी करो. ये रहा है हमारी पहली चाल. अब आप क्या खेलोगे? अब आप खेलो शंभूराजे. का ऊट शह आणि मात. वाह, उभे हिंदुस्थानात आम्हाला फक्त शंभूराजांनी हरवलं. ठीक है, जो भी मांगना चाहते हो मांग सकते हैं शंभूराजे. भेटिये शंभूराजे. हे शतरंज आहे, यावर 64 घरे असतात. आम्हाला या पहिल्या घरावर 1 ज्वारीचा दांडा, दुसऱ्या घरावर 2, तिसऱ्या घरावर 4. वाह शंभूराजे वाह, मांगा भी तो क्या, ज्वार के दाने, वो भी 64 घर के दाने. अरे मांगना ही तो था तो सोना चांदी और मोती मांग लेते. लेकिन खैर वो जाने ही दो. वो एक कहावत है ना, इंसान अपनी औकात देखकर ही मांगता है. जेवढं मागितलं तेवढं दिलं तरी खूप आहे. मिलेगा शंभूराजे, अभी और इसी वक्त मिलेगा. सिपाही ज्वार की गोनी लाने को कहो. दादाजी प्रथम दाणे किती लागतील याचा हिशोब करा. तोपर्यंत आम्ही बैलगाड्या मागवून देतो. बैलगाडी? म्हणून तर म्हणतो हिशोब करा. या पहिल्या घरावर 1 ज्वारीचा दाणा, दुसऱ्या घरावर 2, तिसऱ्या घरावर 4, चौथ्या घरात 8, 5व्या घरात 16, 6व्या घरात 32, 7व्या घरात 64, 8वं घर, 128, 9वं घर, 256, 10वं घर, 512, 11वं घर, 1024. 12वं घर. लेकिन गिनने से क्या फायदा?
हिशोब करा. या 15व्या घरात दाणे होतात 16,384. 8,38,08,708. पुढचा हिशोब करा. इथे तर आपण 32व्या घरात आहोत. अजून आपल्याला 64व्या घरात जायचे आहे. यह तो चमत्कार है शंभूराजे, चमत्कार. दादाजी, जेव्हा आपण 64व्या घरात जाऊ तेव्हा अखंड हिंदुस्थानात ज्वारीचे ढीग लावले तरी कमीच पडतील. आणि तुम्ही काय खासाल? तुमचा बादशाही आमचा शब्द पाळू शकत नाही. अद्भुत शंभूराजे, अद्भुत. दादाजी, आम्ही स्वराज्यातील बैलगाड्या मागून घेतो. आम्हाला इजाजत द्या. जरूर. मिर्जा जी, एक दिन यह बच्चा आलमगीर की भी नींद उड़ाएगा. हाँ, आप एक काम कीजिए. अगर शिवाजी राजे होंगे तो उनको कहिए हमने याद किया है. आपण यार फरमावली. हाँ हाँ राजे, आलमगीर बादशांची ख्वाहिश आहे त्यांच्या 50व्या सालगिरानिमित्त आपण आणि कुंवर शंभूराजे आग्र्याला यावे. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही त्याची व्यवस्था आम्ही करू. तसं जर तुम्ही वचन देणार असाल तर आम्ही नक्की जाऊ आग्र्याला आमच्या शंभूराजांना घेऊन. मिर्झा राजे. जरूर, चलिए. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे. दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे. दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. रायगडाची जगदंबा ही आज तुला आळवी. एक सुनाची अखेरची तू आस आज मावली. समजांना मुक्त कराया निर्धार निखळ दे. अंबाबाई निर्दाळू निखळ दे. अंबाबाई निर्दाळू निखळ दे. आम्हा हे आई आता तुझाच भरवसा. मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा. आम्हा हे आई आता तुझाच भरवसा. मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा. त्या बुडवाया अन तुडवाया साठ हाती बळ दे. त्या बुडवाया तुडवाया साठ हाती बळ दे. जय अंबाबाई. युद्ध संगरी चौक रंगला रगाता सुदाचा. तुझ्या समोरी बोकड कापो 32 दाताचा. युद्ध संगरी चौक रंगला रगाता सुदाचा. तुझ्या समोरी बोकड कापू 32 दाताचा. खाली आणि तलवारीचा सांभाळ कडकडू दे. अंबाबाई. खाली आणि तलवारीचा सांभाळ कडकडू दे. अंबाबाई निर्दाळू निखळ 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 दे. पण त्या कपटी निर्दयी क्रूर औरंगजेबाच्या सालगिरासाठी आग्र्याला चाललो आहोत ना. होय शंभूराज. पण का जायचे त्या पाताळ यंत्री औरंगजेबाकडे? शंभूराजे, वेळेने राजकीय पटलावर असे काही डाव टाकले आहे की आपल्याला जाणे भागच आहे. होय आबासाहेब, आम्हाला ठाऊक आहे. आऊसाहेबांनी सांगितलं आहे फत्ते खान, दिलेर खान, सिद्धी जोहर अशा बिकट परिस्थितीत तुम्ही मार्ग काढला. यातूनही नक्की काढाल. हो, पण आपणात कसे माहीत? आऊसाहेबांनी सांगितलं आहे नदी विकावा. आबासाहेब, यमुना नदी कुठे आहे? लवकरच जाणार आहोत आपण. बाबला
होशियार शहनशाह हिंदुस्तान पुत्र शिकन बूंद शिकन बुनियादे जन्नत अंजामे मन्नत जहापना बादशाह आलमगीर औरंगजेब शिवा भोसला अपने फर्जन शंभू राजा के साथ आया है। राम सिंह उन्हें आपके सामने पेश करने की इजाजत चाहते हैं। इजाजत है कि अपने चप्पल यहाँ पर उतार दीजिए। दरबारी रिवाज है राजा जी, बुरा मत मानिए, उतार दीजिए। चलिए। कुर्निस कीजिए राजा जी, कुर्निस हो जाइए। हमें मुजरा करो भारत धर्मराज युधिष्ठिरांच्या राजगादीला, हिंदुस्थानच्या तख्ताला आणि सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या सिंहासनाला आमचं वंदन. अरे तू ज्या तख्तावर बसला आहेस ते तख्त आमचे आहे. इथेच धर्मराज अजातशत्रू पृथ्वीराज चौहानांनी राज्य केले. ते तख्त त्यांचं. याच तख्तासाठी महाराणा प्रतापांनी रक्त सांडलं. याच तख्ताच्या रक्षणासाठी लाखो जीवांनी बलिदान दिलं. त्यांचेच वारस आहोत आम्ही. औरंगजेब, तुला या तख्तावर बसण्याचा काही मात्र अधिकार नाही. शहजादे मोहम्मद सुल्तान, इन्हें आलिजा हजरत के तरफ से खिल्लत. उसके साथ साथ वजीरे आलम जाफर खान, इन्हें भी आलिजा हजरत के तरफ से किल्लत. जोधपुर के राजा जसवंत सिंह, उन्हें भी खिल्लत. राम सिंह, हमारे आगे ये कौन खड़ा है? राजा जी, जोधपुर के राजा जसवंत सिंह. महाराजा जसवंत सिंह. राजा जी, मुघली रिवाज सांभाळून बोलावे, कारण इथे किंचितही उंच आवाज केला सहन केला जात नाही. माहित आहे आम्हास, उरते ठाऊक आहे. पण राम सिंग, आज आम्हाला कोणी रोखू शकत नाही, कोणीही नाही. या जसवंत सिंगापेक्षाही आमचा नीच दर्जा, जो आमच्या मुलखातून आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून पळून आला, त्याला 5,000 मनसबदारी आणि आम्ही रांगे त्याच्या मागे. हे राम सिंग, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. शांत व्हावे राजाजी, शांत व्हावे.
आज हम इतनी दूर दरबार तक आए हैं, वो क्या इतने नीच दर्जे का मनसबदार बनने? तुम्हारे पिताजी मिर्जा राजे और तुम्हारा ये बादशाह अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन हैं। मेरी बात सुनिए राजा जी, बात तो सुनिए। हमें मनाने की कोशिश मत कीजिए राम सिंह। राम सिंह आलमपन, आलमपन। माजरा क्या है? क्यों क्यों चढ़ी हुई है? कोई बड़ी बात नहीं है जहापना। शिवाजी राजे मुघली रिवाजात वाकबगार नाही। नाराजगी किल्लत दे दो उसे। जी हुजूर जी। राजाजी, आलमपनाने आपल्याला बोलावलं। चाहे हमारा सर उड़ा दो, लेकिन अब हम बादशाह के सामने नहीं जाएंगे, हरगिज नहीं जाएंगे। लेकिन राजाजी, राम सिंह, दख्खन मधील आदिलशाह, कुतुबशाह यांसारखे बादशाह आमची कृपा व्हावी म्हणून विनवण्या करतात। इंग्रज, फिरंगी, पाईक एवढे बलाढ्य आरमार आमचे या तुमच्या मोगल फौजांना जे कधी साधले नाही ते आम्ही करून दाखवले आहे। आमचा दर्जा बरोबरीचाच आणि तोच दर्जा मनात ठेवून आम्ही इथवर आलो होतो, पण इथे अपमानाशिवाय दुसरे काही नाही। राजाजी, बादशाह ने आपके लिए खिल्लत भेजी है, देखिए। खिल्लत? या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो। बादशाची ही खिल्लत आम्हाला मंजूर नाही। शंभूराजे, राजाजी, तुमचा अपमान झाला असं तुम्हाला वाटलं, पण तो अपमान नव्हता। अपमान नव्हता? राजाजी, बादशहा सलामतांसमोर उभं राहिला जरी मिळालं तरी इथले सरदार आपलं भाग्य समजतात। या असल्या भाग्याचे भुकेले नाही आम्ही। लेकिन राजाजी, राम, कैसी बात करते हो कुंवर जाब? तू जर बादशाह असेल ना तर आम्ही देखील शिवाजी राजे आहोत, आणि ही असली वागणूक आम्हास? लेकिन राजाजी, वरजी, आम्हाला येतच आहे। वरजी मरणाला मरण मानत नाही आम्ही मरण मानतो ते लाचारीला। चला शंभूराज।
करतो ना कुणावर अन्याय होऊन देतो. शंभू राजांवर जो बदनामीचा अन्याय काही कटकारस्थानी लोकांनी त्यांच्याबद्दल रयतेच्या मनात तेज निर्माण व्हावे म्हणून केला होता. तेच तेज घालवण्यासाठी शिवबांनी स्वतः पन्हाळा किल्ल्यावर जाऊन शंभूंची भेट घेतली आणि ती भेटच सांगत होती की शंभू राजे निर्दोष आहेत आणि रयतेस हाच संदेश देत होती की उद्याचे स्वराज्याचे छत्रपती हे संभाजी महाराजच असतील. पण निष्ठुर वेळ सोडून कुणालाही माहित नव्हतं की ही त्या पिता पुत्राची शेवटची भेट असणार आहे. छंदोगामात्य आगे का नजारा देख के आपको क्या लगता है? यावन रावण की सभा शंभो बंधो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग. हे राजन तुम हो साजे खूब लड़े तुम जंग नव तो तेज निहार के तखत तेजत रंग तखत तेजत रंग. भावार्थ भी समझे दीजिए कविराज, तभी तो औरों को समझ आएगा कि हम कौन है. रावणाच्या सभेत जैसे जखडोनी उभा केले हनुमाना औरंग दरबारी तसाच तू उभा ठाकला. सूर्याशी तुलना करून गाजवा चालतो त्याचा टेंभा. हे राजन तुमचं ते तेज तुमचं ते साहस तुमचा तो पराक्रम तुमचं ते धाडस तुमचं ते शौर्य पाहून औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून नमाज म्हणतो. चुप हो जाओ शैतानो. अब बता तूने सल्तनत का बरहानपुर का खजाना कहाँ छुपा के रखा है और हमारे यहाँ से कौन सरदार तुझे शामिल हुए? बता दे संबा, हम तुम्हें बख्श देंगे. औरंग तख्तासाठी रक्तावर ओढणारी जात मराठ्यांची नाही. और रही बात खजाने की तो सुन, चोर कब से मालिक को चोर समझने लगा? बता दे संबा, नहीं तो बहुत दर्दनाक मौत मरेगा तू. छंदोगामात्य रायगढ़ की सजी धजी महफिली ना सही, लेकिन शहंशाह की खुशी को दुगनी करने के लिए अपने मुंह से मोती झलकाई दीजिए. हाथी घोड़े तो तलवारें फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. अपने जुबान पे लगाम दे शायर. क्या है किसी में सामर्थ्य, क्या है किसी में साहस जो इस शंभू राजा को आजाद करके उनसे लड़ने का सामर्थ्य रखता है. देख
औरंग देख, तेरे सरदारों के झुके हुए सर देख, तेरे इतनी लाख की फौज में एक भी जवान मर्द नहीं जो इस क्षण शंभू राजा को आजाद करके उनसे लड़ने का सामर्थ्य रखता है। सच में आज ये साबित हो गया कि तू एक बुज़दिलों का शहंशाह है। चुप क्यों है औरंग? क्या सच में तो बुज़दिलों का शहंशाह है? इनकी चीखें पूरी हिंदुस्तान तक सुनाई दे। क्षमा करा कविराज, आमच्यामुळे तुम्हाला या असहनीय वेदनांमधून जावे लागत आहे। इस पीड़ा में ही जीवन का सुख है राजे। सुदामा को कैसा कर जब उसके हमदर्द स्वयं पुरुष न हो उसके कद। आलमगीर, संभा तो बड़ा शैतान है, उसे जितना दर्द दो उतना ही मगरूर होता जा रहा है, मानो उस दर्द का वो मजा ले रहा है। रउल्ला खान, संभासाठी जिंदगी और मौत कोई मायने नाही रखती. त्याला तर वेदना तेव्हा होतील जेव्हा त्याच्या जवळचं कोणीतरी असह्य वेदनांनी तडपेन. मतलब मैं समझा नहीं हुजूर. मतलब जो सजा हम संभा को देने वाले थे वो सजा हम उस बमन शायर को देंगे. मला पण तेच वाटतंय. राहुल्ला खान, तुला पण तेच वाटतंय? अरे भूल है तेरी राहुल्ला, जरा गौर से देखो इसकी आंखों में. 9 साल का था तेव्हा आला होता आपल्या बापासोबत आग्र्याच्या दरबारात. तभी देखी थी उसकी आंखें, वही बेखौफ नजर. क्या है भाई? क्या है? बनेगा बंदा अल्लाह का? क्या पढ़ेगा कभी नमाज? मुझे तेरी राहुल्ला, जरा गौर से देखो इसकी आंखों में. ये आंखें नहीं है, जल्दी सलाखे सलाखे. इसको बंदा बनाना मतलब आदमी में अंदर सा है. डर किसे दिखाता है औरंग? अरे बघ बघ एकदा डोळे फाडून राजांकडे. दिसते का तुला त्या डोळ्यात मरणाची भीती? अरे डर तो इसे तब लगेगा जब इसका भगवा परचम हमेशा हमेशा के लिए हिंदुस्तान से गायब हो जाएगा. आमीन. सच में मूर्ख है तो औरंग. अरे तुझ्यासारखे किती आले गेले आणि येतील, परंतु स्वराज्याचा हा भगवा हितमामाने आणि टवलाने फडकतच आहे आणि फडकतच राहील. अरे बघ त्या सह्याद्रीच्या बुर्जावर तुला आमच्या स्वराज्याचा भगवा फडकताना दिसेल. अरे रंग का सपना पाले औरंग, आया है तू इस माटी में. अरे घुसा देंगे भगवा मराठे तेरी मुगल सल्तनत की छाती पे. रामचंद्रांचा, पांडवांचा, पृथ्वीराज चव्हाणांचा, महाराणा प्रतापांचा आणि हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा. हा भगवा तुझ्या या पोरकटपणामुळे मिटेल. हा निव्वळ तुझा काल्पना विलास आहे औरंग. तुझ्या या असल्या धमक्यांना तुझ्या सणाखाल्यातील मुले घाबरतील औरंग. हे जे पुंज पराक्रमी आहे. अब काट डालो इसकी जबान. बहुत की नादान
और बेदम हो गई है। अरे क्या हमारी जबान नवरंग, हमें भी तुम्हारा ये मनहूस नाम बार बार लेना अच्छा नहीं लगता। रे जल्लाद, कर दे अपनी मुराद पूरी। राहुल लगन, देर क्यों लग रही है? चंदोमात्य, याद है हमने कहा था आपसे एक बार कि हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे, और हमने कहा था आप बिना प्रतियोगिता के विजयी। मन के जीते जीत है, मन के हारे हार। हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार। उन पर है धिक्कार जो देखे ना सपना। सपनों का अधिकार असल अधिकार है अपना। अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या फूल नहीं। तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं। तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है। ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, सब कुछ तुम्हारा है। सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे। जा रहे आपके शत्रुओं के चोट पर लगने। हमने कहा था महाराज हम नमक है। तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का। कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के भूप रहोगे, चरण चमकती धूप रहोगे। प्रसन्न रहे माता जगदम्बा, ओ छत्रपति ओ सहचर संभा। हम नमक है महाराज, हम नमक है। बोल शायर, बहुत कविताएं कर ली तूने जबान से। सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे। जय भवानी। छंदोगा माफ। अब कहा गया शेर का छावा, पिघल गया क्या अपने दोस्त का दर्द देखकर? औरंग, शेर के बेटे को शेर कहते हैं। अरे मौत के कुर्बान के रास्ते में औरंग, तू क्या हमें मौत करा रहेगा? हमारी मौत मराठों के एक नया सिवा और नया संभा पैदा करेगी, लेकिन जब तू मरेगा तो तेरी ये मुगल सल्तनत भी मिट जाएगी। अरे तू आमच्या समोर असल्या वेळेला देऊन जर आम्हाला तू पाठवू पाशील तर हा शिवपुत्र त्यात कधीच फसणार नाही. खामोश. इस संभा की आंखें निकालने से पहले इस संभा के नाखून निकाल दो. हम संभा को तड़पता देखना चाहते हैं. रउल्ला खान, मजा आया क्या? रउल्ला खान,
रउल्ला खान, इस संभा की आंखें निकालने से पहले इस दोस्त बमन शायर की आंखें निकाल दो। हम संभा को तड़पता देखना चाहते हैं। लेकिन हुजूर, शायर की आंखें निकलने से संभा क्यों तड़पेगा? संभा अपने दर्द से थोड़ी तड़पेगा, लेकिन उस दोस्त का दर्द देखकर यकीन ही तड़पेगा। ओ जल्लाद, ले आओ लाल मुन तप्त सड़या और डाल दो इस शायर की आंखों में। अरे चुप क्यों रहे हो? कौन कहते हो? हुजूर, आप कहे तो इस संभा की आंखें निकाल दूं? अरे उसके जिस्म पे चिपका दे, अपने आप ठंडे हो जाएंगे। और जोर से। संभाचे डोळे काढण्यासाठी आपण नवीन सळे आणू. आता फक्त हुजुरांच्या हुकमाची वाट पाहू. निकाल दो ये नकाबा के, अब कोई जरूरत नहीं है इसकी। औरंग, आमचे दोनच डोळे आमचे डोळे नाहीत तर आमचे लाखो मावळे आमचे डोळेच आहेत. अरे काढून टाक हे डोळे, असेही तुझे हे मनोज तोंड पाहिजे. आमची इच्छा आता राहिलेली नाही. निकाल दो ये नकाबा के। जल्लाद करते अपनी मुराद। क्या नूर है इन आंखों में? ये आंखें जलाने के नहीं जताने के लायक है। ए पत्थर दिल जल्लाद, रुक क्यों गया? निकाल दे वो आंखें जो बादशाह के सामने झुकती नहीं है। जगदम
संभा ए संभा, तुझ्या तोंडून शरणागतीचे लफ्ज ऐकावेत म्हणून तुझी जुबान शाबूत ठेवली होती, पण आता त्याची जरूरत तरी काय उरली आहे? रे जल्लाद, काट दे संभा की नापाक जबान को। छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बेटे को सह्याद्रीच्या पहाडासारखी तुझी किती आहे बेगुमानी संभा, तुला या पुढे जिंदा ठेवावा यासाठी वजह तरी काय उरले आहे? देख क्या रहे हो कम बघतो, त्या वागणुकीत असलेल्या हैवानांना आणि सोलून काढा या संभाची कातडी, सोलून काढा या संभाची कातडी बकरी सोबतच। हम संभा को तड़पता देखना चाहते हैं। रउल्ला खान, रे जल्लाद, जल्दी करो। और जोर से, और जोर से। हम संभा को तड़पता देखना चाहते हैं। रउल्ला खान, रउल्ला खान, मजा आया क्या? अब उठा लो नमक और पोंछ दो इसके सीने में। इसे इतना दर्द दो, इसे इतना दर्द दो कि इनकी चीखें पूरी हिंदुस्तान तक सुनाई दे। उठा लो नमक। Ha 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 ha!
मजा आया क्या? अब काम झालं इसकी गर्दन आणि फेकून द्या त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्या इस्रायली आणि भीमा नदीच्या संगमावरती. हम तंबाकू तड़पता देखना चाहते, मुझे घिन आ रही है. रौला खान सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे. आणि अखेर थांबला आमचा शंभू बाळ, जो धावत होता त्यांच्या आबासाहेबांनी निर्माण केलेले हे स्वराज्य वाढवण्यासाठी. अखेर थांबला आमचा शंभू बाळ, जो धावत होता आईच्या त्या एका प्रेमळ हाकेसाठी. अरे चालता येण्याच्या वयाआधीच त्यांच्या आयुष्यातील संघर्ष सुरू झाला. आई वडिलांच्या छत्रछायेखाली राहणारे बाळ माझा शत्रू छावणीत राहून आला. अरे या स्वराज्याचा राजा तो, छावा शोभा राजाचा, खेळी करून पकडून दिला गोल्या पुत्रांच्या राशीला. काय म्हटलं असेल आमच्या शंभू बाळांचा जीव, जेव्हा एवढ्या माणूस अत्याचाराला सामोरं जावं लागलं असेल. अरे आमचे शंभूराजे म्हटले असतील, आबासाहेब बघताय ना तुमच्या शंभू बाळाला, लढलो आम्ही शेवटपर्यंत पण हरलो नाही. आबासाहेब शत्रू कितीही बलाढ्य असो त्याला नेहमी पराभूत केला, पण आपल्या माणसा शत्रू लपला याची कल्पना सुद्धा नव्हती. आबासाहेब आई बघताय ना तुमच्या शंभू बाळाला, रक्ताच्या धारोळ्यात उभ्या आहोत आम्ही, तरी कदाचित किंचित सुद्धा भय नाही आम्हाला. नजर काढली आमची
पण या स्वराज्याचे देखणे स्वरूप बघतोय आम्ही. जीवा खेचली आमची, पण या स्वराज्याचे विचार नाही खेचू शकले. हाल हाल केले आमचे, पण आमची एक किंकाणी ऐकण्यासाठी त्यांचे हाल झाले. आबासाहेब, आई साहेब, येतो तुमचा शंभू तुमच्या नजीक. या शंभू राजाचा, या साऱ्या स्वराज्याला अखेरचा निरोप. जगदंब जगदंब जगदंब. आसोली प्रस्तुत मृत्युंजय ज्वाला. हरवून गेली पायी गती देखिराला आशा उधळून गेली ऐतिहासिक नाट्यकृती आपल्याच गावचे लहान मुले तसेच हा युवक वर्ग यांनी आपल्या समोर जी ऐतिहासिक कलाकृती सादर केलेली आहे ती वाखाणण्यासारखी आहे. गेले 2-3 महिने त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन हे आपल्यासाठी एक ऐतिहासिक नाटक सादर केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो आणि सर्व ग्रामस्थांतर्फे आभारी मानतो. कारण ऐतिहासिक नाटक सादर करणे एवढी सोपी गोष्ट नसते, हे आपण आता पाहिलं असेलच. तरी सुद्धा याचे दिग्दर्शक निखिल धमाळ यालाही मी त्याचे कौतुक करतो. कारण हे सादर करणं एवढी सोपी गोष्ट नाही. कुणाचाही आधार न घेता, मार्गदर्शन न घेता त्यानं आपल्या समोर एक चांगल्या पद्धतीचं एक ऐतिहासिक नाटक सादर केलं. त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि सर्व कलाकारांना शुभेच्छा देतो की खरोखरच सर्वांनी मेहनत घेतली आणि त्याचं फळ मिळालं. प्रेक्षकांनाही चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं, ग्रामस्थांचं मी आभार मानतो. या ठिकाणी संपन्न झालं. खरोखर जिथं पिकतं तिथं विकत नाही, परंतु आपल्या खेडेगावामध्ये आपल्याच मुलांना चांगलं असं ऐतिहासिक नाटक या ठिकाणी करून दाखवलं. जर हा बाहेरच मोठा कार्यक्रम झाला असता तर फार मोठं लोकांना याचं कौतुक झालं असतं. परंतु गेले 3 महिने ही आपली मुलं 3 महिने कष्ट करून आज यांनी आपल्या पुढा कार्यक्रम साजरा केला. शिवाजी महाराजांचा इतिहास, संभाजी महाराजांचा इतिहास आज आपल्या समोर खरोखर वाखाणण्यासारखा ठेवला. म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ह्या सर्व बाल कलाकारांना आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. आज या ठिकाणी आपल्या आसोलीमध्ये या सगळ्या तरुण मंडळींनी ऐतिहासिक असा संभाजी महाराजांचा कार्यक्रम सादर केला, शिवाजी महाराजांचा कार्यक्रम सादर केला. अतिशय सुंदर प्रकारे आणि खूप मेहनत घेऊन त्यांनी हा सादरीकरण केले. त्यामध्ये जवळजवळ 3 महिने ते मेहनत घेत आहेत सगळी. हे दरवर्षीच अशा प्रकारच्या आपल्याला कलाकृती सादर करतायत. आपल्या गावाला सुद्धा यापूर्वी सुद्धा आम्ही लहान असताना अशीच ऐतिहासिक नाटकं सादर व्हायची आणि ते निखिल, तुषार आणि सर्वच मंडळी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केलं. त्यामुळे ह्या लहान मुलांना सुद्धा त्यांचे कलागुण दाखवण्याची संधी मिळते. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आम्ही आसोली ग्रामस्थांच्या तर्फे आभार मानतो.